शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जो काही महाड येथे काल प्रकार घडला होता त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितलेली आहे, परंतु कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांच्या ठाण्यातील घराच्या बाहेर आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। काल रात्री देखील या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिकची कुमक देखील पोलीस पाठवू शकतात। ठाण्यातील वर्तकनगर परिसरामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा जो काही नाथ बंगला आहे या बंगल्याच्या बाहेर रात्रीपासूनच पोलीस होते। वर्तकनगर पोलिसांनी कालपासूनच या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे, कारण की आज भाजपच्या वतीनं राज्यभर आणि ठाणे शहरात आणि जिल्ह्यामध्ये आव्हाडांच्या विरुद्ध आंदोलन होत असताना कुठलाही अनुचित प्रकार ठाणे शहरामध्ये घडू नये किंवा मग काही आंबेडकरी अनुयायी आहेत या आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं आव्हाड यांच्या घराच्या समोर देखील आंदोलन करू नये यासाठी खास करून पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे। आणि हे बॅरिकेडिंग केलं असताना काही पोलिसांची कुमक देखील थोड्या वेळानंतर वाढवण्यात येणार आहे। त्यामुळं आव्हाड यांच्या भूमीकडे किंवा मग जे काही पोलीस यंत्रणा आहे त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन गणेश खानाडेसह विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।